नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा ब्लॉग बघा, आपण कुठे आलेलो आहोत, दाभोळ जेटीला आलेलो आहोत आणि आता आपण चाललो आहे गुहागरला। बघा आपल्यासोबत भाऊ आहे आणि कशासाठी चाललो वगैरे तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला समजेल आणि खूप मस्त ब्लॉग होणार आहे आपला। ज्यूस पिऊया आपण, ज्यूस। जवळपास दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आम्ही अजून पोचलेलो नाही, 12 वाजता निघालो आहे। तर बघूया किती वाजतील अजून, इथून आम्हाला रोड माहिती नाही आता। हा येतो, अरे सानेवरती आलो तुमच्या। मंदिराच्या इथे ना, आतमध्ये येऊ ना। तर आम्ही आता पोचलो आहे गुहागरमध्ये, आपल्या थोडासा पेवे गावमध्ये कच्चा रोड आहे ना। आणि बघा इथे त्यांची सान आहे, तर त्या सानेच्याकडून इकडून 2 फाटे फुटले, तर आम्हाला आता समजत नाही कुठे जायचं आहे नक्की। आणि जवळपास 2 किती वाजले, 3 वाजले। तर बघूया पेवेगाव कसं आहे गुहागरमधील। लावली असं धान्याचं टेन्शन नाही घेतं काय, बघल्यानंच झाला असता। कुठे जायचं आहे आता, इकडे काय इकडं तो ती बोलली कुठे पुढे हेच नका जाऊ, मग मला तिकडे जायचं। कुठे बोलली जाऊ इकडे, अरे सांगत नाही एवढे रस्ते आहेत मग काय हॅलो कॅमेरा, तुला तर माहिती आहे कुठे जायचं ते? इथे गुगल मॅप पण चालू शकत नाही चालणार त्या ठिकाणी आम्ही कॅमेरा हो। इथे बोर्ड, तर कॅमेऱ्याऐवजी इथे बोर्ड लावायला पाहिजे। नेटवर्क भेटला आम्हाला। आपण ज्या व्यक्तीशी कोणाजवळ मगापासून बोलतो ना माहिती नको, परत तिकडे गेलो की परत जाय पाठी फिरायला होईल। जाणं कुठे तो येतोय ना, पण ते कुठे आपलं कसं कळणार? फोन ते लागेल का बघूया, खाली उतरला आधा पादा करूया, आधा पादा पादा इकडे जायचं। आता तुम्ही चुकले ना, सांगत तळीवरून यायचं, घेतला ते तुम्हाला रस्ता एकदम चांगला आहे। तिकडची घरं दिसायची, काय बोलतो वाडी आहे। साप नाही काय कोण करत आहे असं, आता वाडीत कोण राहिलंच नाही। पहिले गावी राहायचं, आता सोडून घेऊन गेलं। तिथे मध्ये नदी काय आहे ना, काय तर मित्रांनो, आपण आता गुहागरमध्ये जवळपास 3:30 वाजता पोचलेलो आहोत। आणि हे बघा, आम्ही आता बसलोय पकडीवरती, गाडी ना पकडी बंदरावर बसलेलो आहोत। तर आपल्यासोबत हे बघा नीरज शेठ आहेत आणि आपले भाऊ। तर आम्ही जंगल सफारी सुद्धा केलेली आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटतीलच। इकडचे आंबे वगैरे किती मोठमोठे आहेत, आपल्यासारखे नाहीत। आपल्या जवळपास 2 ते 3 पट आंबे इकडच्या हाईटने मोठे आहेत। आणि जवळपास आपल्याकडे रायवळी आंब्यांपेक्षा
कलमी आंबे कमी असतात, तर इकडे उलटच आहे, इकडे कलमी आंबे जास्त आहेत. तर बघूया, सनसेट बघायला आपण आलेलो आहोत. आणि बघा लालपरी गेलेले आपल्या पाठीमागून. आणि नीरज शेठचा सुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे, कोकणचा चेडू. तर त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. खूप छान पालखीच्या व्हिडिओ, बाईक रायडिंग, सगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवतात. तर खूप छान चॅनल आहे, तर तो सुद्धा तुम्ही बघू शकता. नाही ना हा, इथून हा सर्व खाजन पट्टा लागला. इथून आता मच्छी पकडायची झाली ना, तर काय करतात, झेला असतो ना बारीकवाला, तो इकडून लावत जातो असं खांब्याला. पाणी भरला ना ते जातात, आणि पाणी त्याच्यामुळे आता मासे लावत असतील ना पावसाळ्याच्या आधी. हां, त्याला काहीतरी बोलतात, मळवणी काहीतरी बोलतात. मळवणी नाही, काहीतरी बोलतात. तो पाणी गेला ना वरती, चढला ना की मासे वर चढतात. मग ते एक बांबू रोवायचे, मग पाणी उतरलं की मासे सगळे त्या चिखलात अडकून राहतात. तर मित्रांनो, आपण आता गुहागरला खास करून लग्नासाठी आलेलो आहोत. नीरजच्या बहिणीचं लग्न आहे, तर आपण त्यासाठी आलेलो आहोत. उद्या लग्न आहे आणि आज हळद आहे. तर आपण काही हळदीचे क्षण टिपू आपल्या कॅमेरामध्ये आणि तुम्हालाही दाखवतो गुहागरची हळद कशी असते. आणि नक्कीच तुम्हाला आवडेल. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या व्हिडिओ असेच लाईक करा, जेणेकरून आपली यूट्यूब फॅमिली अशीच वाढत जाईल. नवीनच चॅनल आहे मित्रांनो, आणि खूप साऱ्या सपोर्ट करा. नक्कीच चांगल्या व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. चला तर हळदीचे डान्स बघूया. तर मित्रांनो, काल हळद नाचून झालेली आहे आणि आता बघा आम्ही उठलो आहोत सकाळचे. आता 10-11 वाजलेले आहेत आणि बघूया आता 3 वाजता लग्न आहे आणि बघूया आम्ही 3 वाजता लग्न करून पटकन घरी निघणार आहोत. तर बघूया कसं लग्न होतं आहे. श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरं विनायकमहं चिन्तामणिं केवुरं लेणाद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं ओदरं ग्रामो गणसंस्थितो गणपतिं कुर्यात् सदा मङ्गलं शुभम्